हॅलो फ्रेंड्स, ग्रुवी स्टाईल या आपल्या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा ग्रुवी स्वागत आहे. आता ना आम्ही कोकणातून निघालो आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन नाही घेतलं म्हणजे सर्व ट्रिप अपूर्ण राहील. म्हणून आता आम्ही निघालोय कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि तिचे आशीर्वाद घेऊन मग आम्ही आमच्या संभाजीनगरला परत जाणार आहे. हो, कोल्हापूरला निघालो खरं आम्ही, पण रस्त्यात कोल्हापूरच्या जवळ राधानगरी हे अभयारण्य आहे. ते खूप प्रसिद्ध आहे. तर स्प्रोमला ते बघायचं होतं म्हणून आम्ही तिथे जायला निघालो आणि मग ठरवलं का आपण नंतर कोल्हापूरला संध्याकाळी जाऊया. राधानगरी वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये तसा तर उशीर झालेला आहे, बंद होतं, पण आम्ही तिथे फोन केल्यामुळे ते आता तिकीट देत आहेत आम्हाला. पण बघू काय दिसतात प्राणी काय नाही. एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणून आम्ही इथे जातोय. गाड्या रेंटवर मिळतात. आम्ही आमची स्पेशल गाडी केली म्हणून आम्हाला 1800 रुपये लागले. जर शेअरिंग केली असती तर मग थोडी कमी लागली असती, पण आम्ही स्पेशल केली म्हणजे मग आपल्यालाच आपलीच फॅमिली असते. काय करतोय? कसं वाटतंय तुला? काय शोधतोय? लेबड येणार आहे का? आता आम्ही चाललोय जंगल सफारी. सो पण मला सफारी ही फक्त बाळामुळे झालेली आहे. स्पृहम बाळ. स्पृहम खूप मागे लागला होता आणि आता आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला जाणार होतो देवीचं दर्शन करायला, पण सोहम नाही स्पृहम मुळे आम्ही है ना स्पृहम तुला जायचं होतं आणि त्याच्या बाबाला. आणि इथे पण बघा कोण आमच्या सोबत आहे, स्वामी समाज महाराज. तेच आम्हाला घेऊन थांबले. झालं का सुरू का नाही अजून? जंगल झालं सुरू? तेव्हा शांत बसावं लागेल. जंगल म्हणजे सगळं जंगलच म्हणायचं. फक्त आपला रूट आहे एक आपला गेट आहे 2 किलोमीटर वरती. हा बघा आम्हाला प्राणी नाही दिसलाय तरी आम्हाला एक ससा दिसलाय. हा बघा ससा. तो आमच्याकडे पाळीव ससा नेहमी साठी जातो. बापरे, जसं आतमध्ये जातोय एकदम घनदाट जंगल आहे. एखादा वाघ येऊन म्हणजे आपल्या अंगावर बसायचं नको. एक हिरवा साप दिसलेला आहे आम्हाला. दिसतोय का? एक मिनिट. हा बघा, हा बघ स्पुरम, हा बघ या कॅमेऱ्यात बघ हिरवा साप. चला ग्रीन वाईन स्नेक नाव आहे. बरं झालं. काय होतं त्या सापाचं नाव होतं ग्रीन वाईन स्नेक आणि तो बिनविषारी होता. चला साप तर दिसला ना, काही दिसो ना दिसो. हे जंगलातलं वाघाचं पाणी म्हणून स्पॉट आहे. हा कोकणातलं बॅकेट आहे बघा. कोणतं हे का? हा समोर दिसते बघा. ते कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग बॉर्डर वरती आपण आहे. अच्छा, बॅकवॉटर कोकणातलं काय मस्त आहे. आणि इथे जायचं आपल्याला. चढायला खूपच अवघड आहे. वाघाचं पाणी स्पॉट जायचंय ह्या पायऱ्यांवरून. बघू वरती जाऊन काय दिसते. पाणी घनदाट जंगल.
आणि त्यात हा बिचारा वाघोबा. हे प्राणी कुठे गेले माहिती नाही. या प्राण्यांनो या, आम्हाला तू दिसू द्या असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. बस एक साप दिसलाय आम्हाला. बापरे, हे बघ किती सुंदर दिसतंय. बापरे, वाटते तितकी वाट कठीण आहे. माझा मुलगा, माझा बाळ, तो माझ्याशी सतत भांडत राहतो. तो मला सावराई सडा म्हणून हे पठार आहे. आणि आपण जंगलाच्या अगदी जंगल आहे ना, हा एकच रस्ता आहे जंगलाच्या वरती यायला. बस, कारण अनेक रस्ते बनवले तर प्राण्यांना डिस्टर्ब होतात. हे जेवढे पण दगड आहे इथे ते नॅचरल आहे आणि त्यात अल्युमिनियम सापडतं. बायसनचा ग्रुप आहे मोठा. बघू आपण. अरे थांबा रे आमच्यासाठी चालले ते. थांबू आपण, पटकन जाऊया त्यांच्याकडे. वाव, सुरम काउंट कर किती आहे. हा बहुतेक हा बघतोय आपल्याकडे. बहुतेक त्याला ब्लॉग मध्ये यायचं असेल. इकडे हा स्पॉट आहे. तिथे पाणी आहे आणि तिथे प्राणी येतात रात्री पाणी प्यायला. ते म्हणतात त्यांचे ठसे असतील. काय नीरव शांतता आहे. हा सोन, नीरव शांत. कोणी विचार करू शकता एवढ्या मोठ्या जंगलामध्ये हे टॉप आहे पठार. सावराई सडा म्हणून पठार आहे आणि त्याच्या टॉपला हे पाण्याचा साठा आहे का इथे प्राणी येतात पाणी प्यायला. हे बघा, हे खड्डे, बायसनचे ठसे. खरं माणसं खूप वाईट असते, तितकंच निसर्ग हा ग्रेट असतो. माहिती का, असं मी ना फक्त टीव्हीत बघितलं होतं किंवा कार्टून मध्ये का, असं मला असं इमॅजिन व्हायचं जवळ पाणी असतं. नाही बघितलं. आपल्या सोबत हे प्रमोद गोळी दादा, त्यांनी आम्हाला पर्यंत नेलं म्हणून आम्हाला एवढं दिसतं. हे बघा, ज्याने आम्हाला इथे आणले, आम्ही तुमच्यामुळे इथे आलो, बघू शकलो, त्याच्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहे. आता आम्ही अभयारण्य बघितलं, जंगल बघितलं आणि आता आम्ही चाललोय बाय रोड कोल्हापूरला महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला. आणि हा जे जंगलात आम्हाला साप, गवे आणि खूप मस्त दिसतात. काय काय रान कोंबड्या आणि बरंच. पण एक्सपिरियन्स जो होता तो खूप मस्त होता. आता आलोय आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला. खूप पाऊस झाला कोल्हापूरला, पण तरी आम्ही नक्की की आमच्या वेळेस पाऊस थांबला आणि आता आरती आहे 10 वाजता. देवाच्या कृपेने मिळते का पहिले बघू. हा, आम्ही दोघं चाललोय. मुलं थांबले हॉटेलवर, ते उद्या सकाळी दर्शन करतील. तर मला करायचं होतं आणि बदला म्हणून आम्ही आता रात्रीच आलो. अंबाबाईची जय. आम्ही आता देवीच्या सभामंडपात बसलोय, कारण आता शेजारती आहे आणि आम्ही लपून फेकून तुमच्यासाठी व्हिडिओ आणि फोटो घेतले आहे देवीचे. खूप मस्त दर्शन झालं, खूप छान वाटतं. शेजारती आहे. मस्त दर्शन झालं. आता आम्ही चाललोय आमच्या हॉटेलवर आणि काहीच गर्दी नव्हती आणि मस्त छान वाटते. देवा, हे महालक्ष्मी मातेची जय. हॅलो फ्रेंड्स, आता मी माझ्या संभाजीनगरला चाललो. संभाजीनगरला? ओके. तर फ्रेंड्स,
आता आम्ही चाललोय कोल्हापूरचं अंबाबाईचं दर्शन घेऊन आता आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या घरी बॅक टू पवेलियन. आणि खूप एनर्जी घेऊन, खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललोय का वर्षभर ती आपल्याला कामात येणार. आणि असंच तुम्ही पण माझे ब्लॉग्स बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हो लाईक करा. स्प्रोम म्हणतोय, प्लीज करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. चला.